मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या लढ्याला अखेर यश आलंय। सरकारकडून जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्यात। नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे जरांगे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत। तर थोड्याच वेळात मनोज जरांगे यांचं उपोषण सोडलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत। नव्या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे आता मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडतील। जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्ष कोणचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो। आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपतो। आपण समाज म्हणून काम केलेलं आतापर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा येऊ त्याला सोडलेलं नाही। मराठा आरक्षणाच्या विरोधात आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो। मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतंय हे आपला लढा होता खरा, तेव्हा आपण यशस्वी केला। आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे। समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय संपलेला। तर जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्यात। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत। सगळ्या सोयऱ्यांबद्दल अध्यादेशात समावेश करण्यात आलेला आहे। मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश देण्यात आले। तर वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमण्यात येईल। मराठवाड्यातील नोंदींबाबत शिंदे समिती गॅझेट काढणार आहे। विधानसभेत याच संदर्भात कायदाही आणला जाणार आहे।